खोपोलीमधील मंगेश काळोखे हत्या प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आले। या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना आता यश आले। मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील मुख्य 2 आरोपींना पोलिसांनी अटक केले। रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर याला रायगड पोलिसांनी अटक केले। जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वेगवेगळ्या टीम तपासासाठी कार्यरत होत्या। या तपासात खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट आणि रायगडसह अन्य परिसरात 8 टीम कार्यरत असून आरोपींचा शोध घेत होते। आणि अशातच रायगड जिल्ह्यातील नागोठणे इथं सकाळी रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्या गाडीला पोलिसांनी गाडी आडवी टाकून पकडल्याची माहिती आहे। हत्येची घटना घडल्यानंतर 26 तासातच मुख्य आरोपी असलेले रवींद्र देवकर यांना अटक करण्यात रायगड पोलिसांना मोठं यश आले। पुढे आलेल्या माहितीनुसार मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखे यांनी याच देवकर परिवाराविरोधात नगरपालिकेची निवडणूक लढवली होती। त्यांनी देवकर परिवारातील महिला उमेदवाराचा पराभव करत त्या शिवसेना पक्षातून नगरसेविका झाल्या होत्या। दरम्यान खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी सकाळी 7 वाजता निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। यावेळी घटनास्थळाजवळ असलेल्या काही नागरिकांनी हल्लेखोरांना पाहिलं असता ते हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती समोर आली। मात्र हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते। मात्र पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर यश आलंय। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे।